मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अधिवेशन सुरू होणार आहे, केंद्राचं देखील अधिवेशन चालू आहे। विरोधक कुठल्या मुद्द्यांवर आता आक्रमक होण्याची शक्यता आहे? खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मग ते शेतकऱ्याचा ऊसाच्या संदर्भातला विषय असू दे किंवा सध्या युरिया शेतकऱ्याला मिळत नाही, युरियासारखं खत साधं उपलब्ध होत नाही तो मुद्दा असू दे, अतिवृष्टीमध्ये जे पैसे शेतकऱ्याला कबूल केले होते ते मिळाले नाही तो एक मुद्दा आहे, निवडणुकीमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती ते अजून मिळालं नाही, असे अनेक मुद्दे की जे निश्चितपणाने यावेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ऐरणीवर येतील आणि त्याच्यावरून सरकारला घेरलं जाईल। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पेटण्याच्या अंदाजावरती आहे। काल राजू शेट्टी सुद्धा जालन्यात आले होते आणि त्यांनी साखर कारखान्यात मोर्चा काढला होता की पहिला त्यांचं म्हणणं असं होतं की आपण साखर कारखान्याने आपल्या क्षेत्रातला ऊस नेण्याची जबाबदारी आहे आणि चांगला भाव देण्याची जबाबदारी आहे। निश्चितपणाने रास्त अपेक्षा राजू शेट्टी साहेबांनी कारखान्याच्या संचालकाकडनं किंवा चेअरमनकडनं केलेली आहे आणि ती निश्चितपणाने त्यांनी मान्य केली पाहिजे। सगळेच पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात असं मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलेलं आहे। मंगल प्रभात लोढांना अजून मला असं वाटतं काँग्रेस कळली नसावी। काँग्रेस ही कोणी चालवणारी यंत्रणा नाही, संस्था नाही, काँग्रेस ही एक चळवळ आहे। अनेक लोकांना वाटलं की काँग्रेस आता संपेल मग संपेल, काँग्रेस ही कधी संपत नसते आणि बाकीच्या पक्षाचं मला माहीत नाही ते कोणते चालवतात कोणते नाही, पण काँग्रेसला चालवणारा अजून पैदा झाला नाही। जालना शहरात गुन्हेगारी वाढलेली आहे, तुम्ही म्हणले की स्वतः तुम्ही म्हणले निवेशला निवेदन दिलं होतं त्यावेळी म्हटले होते की उपोषणाला बसणार, त्या अनुषंगाने जालनाच्या गुन्हेगारांवर उपोषण कधी बसणार? जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्या गुन्ह्यांचे प्रमाण किती वाढले किती कमी झाले याचा निश्चितपणाने आपण देखाजोखा SP साहेबांकडून घेऊ आणि जर आणखीन गुन्हे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असेल तर निश्चितच SP कार्यालयावर परत एकदा मोर्चा नेऊ आणि उपोषणाला बसू। उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईमधून मराठी माणूस हद्दपार होतोय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत। आता उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहे आणि मराठी माणूस हा तिथून हद्दपार होतोय असं म्हणणं म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्ब आहे। एक दिवस याच विखे पाटलाच्या वडिलांनी मोठं सिंहासन कोणाला नेऊन दिलं होतं? विखे पाटील साहेबाच्या वडिलांनी उद्धव साहेबाच्या वडिलाला मोठं सिंहासन नेऊन दिलं होतं, तेव्हा ते काँग्रेसमध्ये असताना सुद्धा। का? मुंबई ही शिवसेनेने राखून ठेवली, मराठी माणूस राखून ठेवलाय, तिथं कसे मराठी माणसं कमी होती? महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीसांना मानत नाही असं राजू शेट्टींनी मुख्यमंत्री महाराष्ट्रातली जनता देवाभाऊंना मानत नाही। महाराष्ट्रातली जनता खरं आहे ना, कारण ती वोट चोरून जे सरकार निवडून आलं त्याला कसं मानतील राज्याचा मुख्यमंत्री म्हणून? पण ते सातत्याने म्हणतात की विरोधकांकडे सत्ताधारी लोक की विरोधकांकडे आता मुद्दा नाही त्यामुळे ते वोट चोरीचा कसं आहे एक लक्षात घ्या। वोट चोरी म्हणजे काय तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या 6 महिन्याच्या फरकात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 25-25, 30-30 हजार मताची बोगस नोंदणी करण्यात आली आणि त्या मतदारावर निवडून आले की ते त्या मतदारसंघातलेच मतदार नव्हते। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असं मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणते। ते त्यांचे मुंगेरी लाल के हसीन सपने। खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा महापौर होईल याची मला खात्री। काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे की मुंबईमध्ये की काँग्रेस पक्षाने ऑलरेडी सांगितलं की आम्ही स्वबळावर लढायला तयार आहे, हायकमांडचा जो निर्णय येईल त्याच्यावर निर्णय केला जाईल। पण मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंना सोबत न घेण्याची भूमिका दर्शवली गेली। राज ठाकरे साहेबांचा प्रस्ताव अद्यापही महाविकास आघाडी सोबत मला यायचा आहे असा आलाच नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर नकार आणि होकाराचं बोलणं योग्य नाही। म्हणजे तुमच्याच पक्षाचे खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा म्हटलं होतं की दडपशाही करणाऱ्या पक्षासोबत नको आणि विजय वडेट्टीवार असं म्हणतात की भाजपला जर हरवायचं असेल तर कसं आहे, आमच्या हायकमांडने किंवा प्रदेशच्या नेतृत्वाने असं सांगितलं होतं लोकल बॉडीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर पहिल्यांदा तिथल्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे, आम्हाला एकत्र लढायचं का वेगळं लढायचं आहे। आणि वर्षाताई गायकवाड या तिथल्या स्थानिक नेत्या आहे, त्यांनी जर वेगळं लढायचं असा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे दिला तर निश्चित त्याचा निर्णय मान्य करतील। काल डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावरती आले। काही दिवसापूर्वी फोडाफोडीवरून भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झालेला होता। आगे आगे देखो होता है क्या, लवकरच सरकार कोसळेल। पण डोंबिवलीच्या निधी विकास कामावरून सुद्धा त्यांच्यात काल झुंपलेली होती एकनाथ शिंदे यांचे पुत्र। मी आपल्याला सांगतो आतमध्ये मोठी खदखद आहे,
कधी केंद्रातलं आणि राज्याचं सरकार गडगडेल याचा काही भरोसा राहिलेला नाही. श्रीकांत शिंदे म्हणतायत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीचा विकास झाला आणि रवींद्र चव्हाण म्हणतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. वादळापूर्वीचे वारे आहे, थोडं लक्ष राहू द्या काय होतंय बारकाईनं आणि मला सांगा. तर जालना महापालिकेत काँग्रेस पक्षाची भूमिका कशी असेल? 100% काँग्रेस महापालिकेच्या सगळ्या जागा लढेल. मित्र पक्षाला सोबत घेईल, जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे नाही येणार त्यांच्या शुभेच्छा घेऊ आणि लढू. भाजप म्हणताय की आमचाच महापौर होणार आहे. काय दावा आहे? भाजपचं कामच आहे आमचा महापौर होणं, आमचा मुख्यमंत्री होणं, आमचा पंतप्रधान, ते म्हणायचा धंदाच आहे त्यांचा. त्याला काय करणार? आता नगर परिषदेच्या निवडणुकीत कळेल काय होतंय. सध्या होऊ कसं घातलेलं असेल चित्र? सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागलेली आहे. निश्चितच जालन्यातल्या- महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक विचार जालना जिल्ह्यातल्या लोकांनी केलेला आहे. ओके. धन्यवाद. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.